नुकताच एमपीएससी 2022चा निकाल घोषित करण्यात आला। यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातील अंबलटेक या छोट्याशा गावातील दीपिका ढाकणे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त म्हणून राज्य लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल काल गावात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी गावातून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली। आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या सासरच्या मंडळींना देत माझ्या अभ्यासात यांनी मला प्रचंड सहकार्य केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। नमस्कार, मी ढाकणे दीपिका सोपानराव। माझं गाव वडगाव ढोक, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथलं आणि सासर अंबलटेक, तालुका परळी, जिल्हा बीड। माझं प्राथमिक शिक्षण वडगाव ढोक येथील जिल्हा परिषद शाळेत झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूल गडी येथे झालं। आणि त्यानंतर मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंबाजोगाई इथून कम्प्युटर सायन्समध्ये डिग्री कंप्लीट केली। आणि त्यानंतर मी कन्फ्यूज होते की जॉब करावं का काय, तेव्हा मग नुकताच माझ्या भाऊ PSI निवड झाली होती। त्याच्या मार्गदर्शनाखाली मी तेव्हा स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवलं आणि 2014च्या शेवटी मी सुरुवात केली। पण त्यानंतर 2015मध्ये माझी आई वारली, त्यामुळे मला अभ्यास मध्येच सोडून घरची जबाबदारी स्वीकारावी लागली। आणि त्यानंतर मग 2016मध्ये माझं लग्न झालं, त्यामुळे अभ्यासात बराच खंड पडला होता। पण माझ्या आईची इच्छा होती की मी शिकावं, त्यामुळे सतत मला वाटायचं की मी काहीतरी करावं, मोठं व्हावं। त्यामुळे आणि माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे त्यांनी मला मार्गदर्शन केले की तू करू शकतेस। त्यानंतर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली आणि 2018मध्ये पहिल्यांदा मी वनसेवेची मुलाखत दिली, पण काही मार्क्सनी माझी निवड राहून गेली। आणि परत मग मी राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला। पण त्यानंतर मग कोविड आल्यामुळे परत एक्झाम झाल्या नाही, त्यामुळे मग परीक्षा पोस्टपोन होत राहिल्या आणि त्यामधून आलेलं नैराश्य, त्यामुळे परत अभ्यासामध्ये एक खंड पडला। पण त्याही परिस्थितीत न खचता परत जोमाने अभ्यासाला सुरुवात केली आणि 2021मध्ये माझी STI निवड झाली। मग तेव्हा विश्वास पटला की हो, मी पण करू शकते, माझी तयारी योग्य दिशेने चालू आहे। आणि मग मी 2020, 21 आणि 22च्या राज्यसेवेची मुलाखत दिलेली आहे। पण प्रत्येक वेळेस काही ना काही मार्क्सनी माझी निवड अंतिम यादीतून राहून जात होती। पण मी परत प्रयत्न करत राहिले आणि 2022च्या मुख्य परीक्षा देताना तर मी 9 महिन्याची प्रेग्नंट होते। माझ्यासाठी पेपर देणं फिजिकली खूप अवघड होतं, तरीही मी माझ्या मिस्टरांच्या साथीने पेपर दिले आणि 2022च्या सहाय्यक राज्य कर आयुक्तपदी माझी निवड झालेली आहे।